नमस्कार मैत्रिणो, मिष्टीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत मस्त अशी झणझणीत अशी सुकटीची चटणी आणि भाकरी। चला तर आता आपण पुढची प्रोसेस पाहूया। जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर आता आपण पुढची प्रोसेस पाहूया। इथे मी पॅन घेतलाय, त्याच्यामध्ये आपण सुकट घालून घेणार आहोत। सुकट छान भाजून घ्यायची आहे। ह्या अशा पद्धतीने व्यवस्थित अशी भाजली गेली पाहिजे। जोपर्यंत शेजारणीला छान वास जात नाही खिडकीतून तोपर्यंत ही भाजून घ्यायची। सगळीकडे असा सुगंध दरवळला पाहिजे। सुकट आपली छान भाजून झाली की आता आपण एका पॅन मध्ये ऑइल घालून लसणाच्या पाकळ्या भाजून घ्यायच्या आहेत। त्याच्यामध्ये आपण आता कांदा घालायचा आहे, लांब लांब चिरलेला कांदा घालायचा आहे। तोही सुद्धा छान परतून घ्यायचा आहे। एक लालसर रंग येईपर्यंत हा परतून घ्यायचा आहे। आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपली जी भाजलेली सुकट आहे ती घ्यायची आहे, ती पूर्ण घालून घ्यायची आहे भांड्यामध्ये। त्याच्यानंतर जे आपण भाजलेला कांदा आणि लसूण आहे ते सुद्धा घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये सर्व। लाल मिरची पावडर, आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता, चवीनुसार मीठ, कोथिंबीर घालायची आहे याच्यामध्ये, थोडेसे तीळ घालायचे आहेत, सफेद तीळ, आणि ही मिक्सरला बारीक वाटून घ्यायची आहे। तुम्ही आता पाहू शकता मिक्सरला पूर्ण मी वाटून घेतलेली आहे। आणि याचा छान गोळा तयार करायचा। हे पहा, अशा पद्धतीने छान असा गोळा तयार करायचा आणि मस्त अशी गरमागरम तांदळाची, ज्वारीची, बाजरीची कसली भाकरी घ्या तुम्ही, त्याच्यासोबत ही चटणी खायची। खूप छान लागते ही चटणी। आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। आणि जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। सर्वात सोपी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। थँक यू।